झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांनी सुरक्षेसाठी स्वतः पुढाकार घ्यावा असं आवाहन पोलिसांनी केलंय। त्याचबरोबर सीसीटीव्ही बसवण्याची जबाबदारीही मंडळांवर ढकलली आहे। पण सीसीटीव्हीचा आर्थिक भार उचलण्यासाठी पोलिसांनीही मदत करावी अशी गणेश मंडळांची मागणी आहे। दरवर्षी गणेशोत्सवामधला 5वा दिवस गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी 10 नंतरही ध्वनिक्षेपक लावायला परवानगी असते। पण यावर्षी गौरी विसर्जन आणि 5वा दिवस एकच आल्यानं ध्वनिक्षेपकासाठी आणखी एक दिवस वाढवून द्यावा अशी गणेश मंडळांची मागणी आहे। साहेबांनी सांगितलं की एक 5वा 7वा गौरी गणपती आणि शेवटचा असे 3 दिवस असतात शासनाच्या नियमाप्रमाणे। परंतु यावेळेला गौरी गणपती आणि मला वाटतं हा 5वा दिवस एकत्र आलेला आहे। परंतु साहेबांना आम्ही प्रश्न विचारला तर त्यावेळेला सांगितलं काय हरकत नाही, आम्ही बसून तसा त्या पद्धतीने 5वा 7वा आणि शेवटचा असे आम्ही 3 दिवस तुम्हाला देऊ अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे। तसे ते यावेळेला पेपरला डिक्लेअर करणार आहे। आरसची व्यवस्था करावी आणि त्या जे मंडपाच्या डेकोरेशन आहे त्या संदर्भामध्ये व्यवस्थित बांधणी करून आणि पावसाच्या दृष्टिकोनातून आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून की रस्त्याच्या कडेला असायला पाहिजे आणि त्यातून कार्यकर्ते 2-2 तासाची ड्युटी करून त्याची व्यवस्था व्यवस्थित लावली पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।